विद्यार्थी मित्रो, आपण गांधारीचे डोळे या कादंबरीचा अभ्यास करतो आहोत। या अगोदरच्या तासात आपण गांधारीचे डोळे या कादंबरीची भाषाशैली कशी आहे याबद्दलचा विचार केलेला आहे। मित्रहो, या कादंबरीची पात्रांची जी बोलीभाषा आहे त्या पात्रांच्या बोलीभाषेतून पात्रांचं व्यक्तिमत्व उभं केलं जातं। त्याचबरोबर मराठवाड्यातली त्या काळातली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली ही अधोरेखित केली जाते आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेची जी विटंबना होत आहे, जो खेळखंडोबा होत आहे, तेही अधोरेखित केलं। एकूणच या समाजाची स्थितीगती या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने अधोरेखित केली आहे। मित्रहो, कुठलीही कादंबरी वाचण्यासाठी वाचकांकडून ती कादंबरी किंवा कुठलेही लेखन हे वाचकांकडून काही अपेक्षा करते आणि ते म्हणजे वाचकाने ते साहित्य गांभीर्यानं वाचलं पाहिजे आणि लेखनसुद्धा तसं जबाबदारीनं करण्याचंच काम आहे, वाचनही गांभीर्यानं करण्याचं काम आहे। आणि आपण जर नीट ही कादंबरी वाचली, आपण नीट समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं की 1985च्या दरम्यान लिहिली गेलेली ही कादंबरी त्या काळातलं जे वास्तव आहे ते वास्तव अतिशय ठळकपणे अधोरेखित करते असं आपल्याला म्हणता येतं। आणि बोलीभाषा खूप महत्त्वाची गोष्ट असते कुठल्याही लेखनामध्ये, कारण बोलीभाषेच्या माध्यमातून ती पात्र त्यांच्या जीवनशैलीसह आणि संपूर्ण त्यांच्या जीवन प्रेरणासह व्यक्त होतात। तेव्हा कोतापले सरांनी बोलीभाषेचा उपयोग करून पात्र कशी वागू शकतात, कशी वागतील, कशी बोलतील हे त्यांच्या पद्धतीने त्यांना वागू दिलेलं आहे, बोलू दिलेलं आहे। म्हणजे त्यांना कृत्रिम केलेलं नाही। दुसरं म्हणजे त्यांच्या स्वंद व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या अंतरंगासहच्या व्यक्तिमत्व उभं केलं आणि उभं करून त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला। त्याच्या माध्यमातून त्यांना जे कथा सांगायची होती ती कथाही सांगितली, कारण पात्रच कथा सांगणारे असतात, पात्रच कथा सांगत असतात। त्यांच्या मार्फतच किंवा त्यांच्याद्वारेच लेखक त्यांना जी सांगायची आहे ती कथा सांगत असतो। ठीक आहे मित्रो, या कादंबरीमध्ये आपण आता गांधारीचे डोळे या तासामध्ये मित्रो आपण आता गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये जो मिथकाचा उपयोग केलेला आहे लेखकाने, जी मिथकं वापरलेली आहेत किंवा ज्या मिथकाचा उल्लेख केलेला आहे त्या मिथकाचा अन्वयार्थ कसा लावता येईल या दृष्टीने विचार करणार आहोत। मित्रहो, लेखक जेव्हा एखाद्या त्याच्या कलाकृतीमध्ये मिथकाचं उपयोजन करतो, मिथकं वापरतो, तेव्हा त्या मिथकाच्या माध्यमातून त्या पात्रांच्या मनस्थितीचं तो अधोरेखन करतो किंवा पात्रांच्या प्रेरणा प्रवृत्तीचं किंवा वर्तनाचं तो चित्रण करत असतो किंवा त्याविषयी तो विधान करत असतो, त्याविषयी त्याचं म्हणणं तो मांडत असतो आणि पात्रांचं असं व्यक्तिमत्व उभं करून तो समाजाचं चित्रण किंवा वास्तवाचं चित्रण करत असतो। कारण ही जी पात्र असतात ती पात्र समाजातल्या अनेक माणसांचे प्रतिनिधी असतात, समाजातल्या अनेक किंवा एखाद्या माणसाचं प्रतिनिधित्व करत असतात। ते एखाद्या माणसाचं असेल किंवा बहुसंख्य माणसाचं असेल, असे ते प्रतिनिधित्व करत असतात आणि असे प्रातिनिधिक स्वरूपातील पात्रच कथानकाला पुढे नेत असतात। तेव्हा अशा पात्रांना ठळक करण्यासाठी, अशा पात्रांचं व्यक्तिमत्व नीट उभं करण्यासाठी लेखक मिथकांचा वापर करत असतो आणि मिथकाच्या वापरातून ते कथानक किंवा ते पात्र अधिक ठळक करतो, म्हणजेच तो ते कथानक अधिक अर्थपूर्ण पद्धतीनं मांडत असतो। मित्रहो, गांधारीचे डोळे या कादंबरीमध्येही कोतापले सरांनी मिथकाचा वापर केलेला आहे। आता ही जी मिथक आहे ती मिथकं काय सांगतात आणि या मिथकाच्या माध्यमातून लेखकाला काय सांगायचं आहे त्याचा आपण विचार करूच। पण एक आणखी गोष्ट इथे आपल्याला नोंदवायला पाहिजे आणि ती अशी की मित्रहो, एखादी कलाकृती आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा ती कलाकृती वाचत असताना, ललित कलाकृती वाचत असताना त्या कलाकृतीमध्ये ज्या समाजाचं चित्रण आलं आहे, ज्या समाजाची जीवनशैली उमटलेली आहे
त्या समाजाची ती जीवनशैली जर नीट समजून घ्यायची असेल किंवा ती कलाकृतीच नीट समजून घ्यायची असेल तर त्या समाजाची जीवनशैली किंवा त्यांचं जे सांस्कृतिक जगणं असतं ते वाचकाला माहीत असणं अपेक्षित आहे. कारण ते जर माहीत नसेल तर त्या समाजानं त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये कुठल्या गोष्टी स्वीकारल्यात आणि कसं ते चित्रण ललित कलाकृतीमध्ये आलं हे कसं कळणार. म्हणजे आता आपण गांधारीचे डोळे या कादंबरीचा विचार केला तर गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये सीता असेल, अश्वत्थामा असेल, द्रौपदी असेल, कृष्ण असेल, राजा धर्म असेल वगैरे ही मिथकं आलेली आहेत. आता ही मिथकं जेव्हा तुम्हाला रामायण महाभारताच्या कथा आणि लोक मनातलं हे रामायण महाभारत माहीत असेल तेव्हाच्या मिथकाचा अन्वयार्थ लावता येईल आणि या मिथकाच्या माध्यमातून लेखकाला काय सांगायचं आहे, कोणत्या पात्राच्या बद्दल काय नोंदवायचं आहे हे तुम्हाला कळेल किंवा जेव्हा तुम्हाला हे मिथकं काय सांगतात हे कळेल तेव्हाच. आता मिथकं काय सांगतात आणि मिथकाच्या माध्यमातून लेखकाने काय सांगितलेलं आहे हे कळण्यासाठी इथल्या जनमानसामध्ये असणारं जे रामायण महाभारत आहे ते कळलं पाहिजे. म्हणजे ही मिथकं मुळातून कळली पाहिजेत. मी तुम्हाला ही साधी गोष्ट सांगत आहे ती म्हणजे ही की मुळात ललित कलाकृती वाचत असताना त्या ललित कलाकृतीचं वाचन त्या मूळ भाषेत केलं पाहिजे. त्या मूळ भाषेच्या रंगरूपाची थोडीफार काशीन आपल्याला कल्पना असली पाहिजे. आणि मित्रो, ती कलाकृती ज्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचं चित्रण करते त्या समाजाचं सांस्कृतिक जीवनही आपल्याला माहीत असलं पाहिजे, तरच ती कलाकृती सर्वांगाने आपल्याला कळते. याचा अर्थ मला असं नाही म्हणायचं की अनुवादित साहित्य वगैरे वाचलं पाहिजे, पण त्यालाही काही मर्यादा असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता मित्र, आपण गांधारीचे डोळे या कादंबरीतल्या मिथकांचा अन्वयार्थ कसा लावता येईल आणि त्या मिथकाचं उपयोजन करून लेखकाने गांधारीचे डोळे या कादंबरीतील आशय कसा अर्थपूर्ण केलेला आहे किंवा अधिक ताकदीनं मांडलेला आहे ते आपण पाहणार आहोत. मित्र, त्यापूर्वी तुम्ही मिथक म्हणजे काय हे समजून घ्या. मिथक या शब्दाला मिथ्य असा प्रतिशब्द वापरला जातो किंवा मिथक म्हणजेच पुराणकथा, पुराकथा किंवा पौराणिक कथा किंवा आपल्याकडच्या ज्या दैवत कथा वगैरे आपण जे म्हणतो त्या दैवत कथा म्हणजेच मिथक. आता मिथक या शब्दाचा अर्थ असा आहे की मिथ्य म्हणजे त्याला तो पर्याय शब्दच इंग्रजीतला आहे. मिथ म्हणजेच खोटं. आता मिथ्यकथा किंवा दैवत कथा किंवा पुराण कथा मग खोट्या असतात का, त्याच्यात काही सत्य लपलेलंच नसते का, हा प्रश्न तुम्ही विचारू शकता, स्वतःला विचारू शकता. तुम्ही तसा विचार करू शकता किंवा मलाही तुम्ही विचारू शकता. माझं म्हणणं असं की किंवा अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की अभ्यासकांनी अशी मांडणी केलेली आहे की मित्रहो, मिथकं जी असतात ती मिथकं कधीतरी सत्याचा अंश त्याच्यात असतो, कधीतरी काहीतरी घडलेलं असतं आणि कुठल्या तरी घटनेच्या, व्यक्तीच्या बाबत वगैरे किंवा वास्तू वगैरे काही असेल त्याच्याबद्दलची नंतर लोकांनी कथा रचलेली असते. कथा रचत असताना जो रचणारा असतो तो त्याच्या स्वैर कल्पनाशक्तीने म्हणजे कल्पनेनं तो रचतो. रचत असताना तो आपली कल्पनाशक्ती स्वैर सोडतो. अर्थातच कथानक जसं घडलं तसं सांगत नाही, याला भावलं तसं सांगतो किंवा तो अधिक रंजक पद्धतीनं सांगतो. पुढे या कथेचा प्रवास होत असताना काय होतं, बाकी पुढच्या पिढींना जसं भावेल तसं ते त्या कथेचा प्रवास घडून आणतात आणि मूळ ज्याच्याबद्दल जे घडलं होतं किंवा जे सांगितलं गेलं ते मूळ काय होतं हे आपल्याला काही कळतच नाही. आणि मग पुढे अद्भुत असं की खरं वाटणारच नाही किंवा त्याच्यातलं नक्की खरं काय आहे हे आपल्याला शोधूनही सापडणार नाही. अशा पद्धतीनं त्या कथेला एक नवच रूप आलेलं असतं. पण कधीतरी त्याचं मूळ जे आहे ते मूळ कुठल्या तरी सत्याशी, घडलेल्या घटनेशी किंवा वास्तवातल्या पात्रांशी, वास्तवातल्या वास्तूशी जोडलेलं असू शकतं. ते नातं तसं असू शकतं पण नंतर मात्र ते कळत नाही. अशा
पुराण कथा आपल्याकडे भरपूर आहेत. मित्रहो, आपल्याकडे रामायण आणि महाभारत हे जे दोन्ही ग्रंथ आहेत ते दोन्ही ग्रंथ मुळात लोकमनाचेच आहेत. लोकमानसाने निर्माण केलेल्या या कथा आहेत. आता एखाद्याला असं वाटत असतं की हे खरं आहे, हे सत्य आहे. आता आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे दृष्टी अशी असते की धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं असतं ते खरंच असतं, त्याच्यात खोटं काही नसतंच. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे हिंदूंची तर मानसिकता अशी की हिंदू धर्मग्रंथामध्ये जे जे सांगितलं आहे ते 100% खरं आहे, त्यावर शंका घेणं हेच वाईट आहे आणि ते पापी माणसाचं वगैरे लक्षण आहे. त्यावर शंकाच घेऊ नयेत. आता मित्र, ज्यांचा धर्मग्रंथावर एवढा विश्वास आहे आणि ज्यांची अज्ञानावर एवढी निष्ठा आहे, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तो तुमचा स्वातंत्र्याचा भाग आहे, तुमच्या धर्मभावनेचा मी आदरच करेल. पण मी शिक्षक म्हणून माझे काम आहे हे सांगणं, म्हणून मी हे सांगतो की मित्रहो, आपल्याकडे जे महाभारत आहे ते महाभारत म्हणजे सूत कथाच्या परंपरेतून आलेलं आहे. त्या कथाच आहेत, लोकमनातल्या त्या कथा आहेत, सूत परंपरेतल्या कथा आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये मग ते संकलन केलेलं आहे. मुळात ते व्यासानेही संकलन केलेलं असू शकते, नंतरच्या लेखकांनी तर ते अधिक संकलनच केलं आहे. आणि रामायण जे आहे ते रामायण तर लवकुशाची जी परंपरा आहे कथा सांगण्याची वगैरे, त्या परंपरेतलं आहे रामायण. आणि नंतरच्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी हे त्या कथांचे संकलक आहेत किंवा आपण त्याला संपादक वगैरे म्हणू शकतो, असं ते स्वरूप आहे. आणि लोकमनात हे मुळात कथा आहेत, लोकमनाने जपलेल्या या कथा आहेत. आणि विशेष म्हणजे लोकमनाने त्यांच्या परीनं त्या कथांना दिलेला आकारसुद्धा आहे. म्हणजे हे पूर्णच खरंच आहे आणि जशाच तसं खरं आहे असं नाही, ते लोकमानसातलं आहे, लोकमानसानं जपलेलं आहे. मला वाटतं हे आपण नीट लक्षात घ्यायला हवं. आता याच्या फार खोलात जायचं नाही, याच्या फार खोलात जाता येईल पण आपल्याला जायचं नाही. पण मला मात्र ठामपणे एवढं सांगायचं आहे की रामायण महाभारत या आपल्याकडे असणाऱ्या महाकाव्याला आपण काव्यरूप इतिहास असं मानतो, याचं मला चांगलं भान आहे. भारतीय संस्कृती कोशामध्ये पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी हे आपले काव्यरूप इतिहास आहेत किंवा हा आपला काव्यरूप इतिहास आहे असं म्हटलेलं आहे. ते मला पूर्णच नाकारायचं आहे असं नाही. कदाचित याच्यातली जी पात्रं आहेत ती अशी होऊन गेली असतील, काही घटना घडल्या असतील, पण एवढं मात्र नक्की की ग्रंथामध्ये जसं सांगितलं आहे तसंच घडलेलं आहे आणि तो जशाच तसा आपला इतिहास आहे. असं जर कोणाला म्हणायचं असेल तर त्यांच्या म्हणण्याचं ठीक आहे त्यांच्यापुरतं, पण माझ्या विवेकाला ते पटत नाही. आणि शिक्षक म्हणून मी तुम्हाला असं सांगेल की ते तसं नाही. त्याच्यामध्ये कल्पनेचे खूप रंग भरलेले आहेत आणि काळाच्या ओघामध्ये या कथा अद्भुताच्या रंजकतेच्या पद्धतीनं पुढे गेलेल्या आहेत. मित्र, कुठलाही समूह असो, पृथ्वीच्या पाठीवरचा कुठलाही समूह असो, त्या समूहाच्या अशा काही कथा असतात, अशी काही मिथकं असतात, मिथ्यकथा असतातच. आणि त्या कथेच्या आधारानं माणसं काय करत असतात मित्र, तर एकतर आपल्या पूर्वीच्या कुठल्या तरी पूर्वजाविषयी म्हणा, आणखी कोणाविषयी म्हणा, वस्तू असेल, काही घटना वगैरे असेल, त्याच्याबद्दल तो रंजक पद्धतीनं कथा सांगत असतात. आणि ह्या कथा सांगत असताना दुसरे करत असतात ती माणसं, त्यांच्या ज्या आशा आकांक्षा असतात, त्यांची स्वप्न असतात, ते स्वप्न, त्या आशा आकांक्षा, ते सगळं त्या कथेत गुंफत असतं. त्या कथेत त्याचं ते प्रतिबिंब असतं. कारण कथा माणसाचेच असतात शेवटी, आणि टिकून ठेवण्याचं काम माणसंच करतात. रचण्याचं काम माणसं करतात, टिकून ठेवण्याचं काम माणसंच करतात, आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचं कामही माणसंच करतात. या प्रवासामध्ये माणसं काय करतात, त्या कथेमध्ये स्वतःची स्वप्न गुंफत असतात. स्वतःची स्वप्न, स्वतःच्या प्रेरणा, स्वतःच्या भावना, स्वतःच्या आकांक्षा, स्वतःच्या आशा वगैरे गुंफत असतात. आणि विशेषतः ज्यांना संधी येते तर आधी गुंफत असतात. दुसरं म्हणजे लोकमानसानं जपलेल्या ज्या कथा असतात, त्या कथा लोकमानस, लोकभावना जपतात. लोकांच्या मनामध्ये जे जे ते जपत असतात. तिथे लोकांची कल्पनाशक्ती, लोकांच्या प्रेरणा अगदी स्वैरपणे त्या कथेमधून येतात.
पण जेव्हा असं एखादा कथांना आपण एखादं ग्रंथरूप देतो तेव्हा आणखी उलटं होतं. उलटं काय होतं? ग्रंथरूप देत असताना तो ग्रंथरूप देणारा व्यक्ती त्याच्या दृष्टीनं जे योग्य वाटते ती जीवनमूल्यही त्याच्यामध्ये गुंफत असतो. म्हणजे असंही होत असतं. म्हणजे आपल्याकडे पहा, रामायण महाभारतातल्या सगळ्या कथा जर पाहिल्या तर रामायण महाभारतातल्या कथांमध्ये पुरुष प्रधान व्यवस्थेचं समर्थन आहे. त्याचं कारण असं की ग्रंथ रचणारे पुरुष आहेत. पण तेच रामायण महाभारत जर तुम्ही लोकमनातलं पाहिलं तर लोकमनातलं रामायण महाभारत वेगळं आहे. म्हणजे स्त्रियांच्या गीतामध्ये येणारं रामायण महाभारत वेगळं आहे. कारण तिथे स्त्रियांचं दुःख दिसतं ना. म्हणून स्त्रीगीतामध्ये एखाद्या वेळेस जेव्हा अशी ओवी येते किंवा स्त्रीगीतातल्या अशा ओळी येतात की हा जो राम आहे, राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाय राम हलक्या दिलाचा, अशा जेव्हा ओळी येतात तेव्हा साहजिकच आहे की ते लोक मनातलं आहे. इथे ग्रंथामध्ये पहा, रामायणामध्ये राम हा मर्यादा पुरुषोत्तम असतो, पण या गीतामध्ये मात्र राम हलक्या दिलाचा असतो. आणि हिरकणी असणारी कोण असते तर सीता असते. सीता महान आहे, मोठी आहे. कारण सीतेचं दुःख या स्त्रियांना दिसलेलं आहे, पण सीतेचं दुःख वाल्मिकीला दिसत नाही. त्याचं कारण असं की वाल्मिकीला पुरुषप्रधान व्यवस्थेची जीवनमूल्य इथं सांगायची असतं, म्हणून ते त्याच्या पद्धतीने. तेव्हा सांगायचं आहे की लोकमानस त्याच्या पद्धतीने या मिथ्यकथा किंवा पुराणकथा किंवा अशा कथा जपत असतो. जपत असताना त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये रंग भरत असतो. याच कथा जेव्हा ग्रंथरूप होतात तेव्हा ग्रंथरूप होताना त्याच्यामध्ये रंग भरलेलेच असतात. पण ते रंग भरत असताना ते रंग रचना करणारा जो आहे तो त्याच्या सोयीनं रंग भरतो आणि त्याच्या पद्धतीनं त्याला आवडतील असे रंग भरतो. पण एक मात्र नक्की की या कथा टिकून असतात आणि या कथा कधीतरी सत्याशी संबंधित, कधी मागच्या कुठल्या तरी काळातल्या सत्याशी संबंधित असू शकतात, पण नंतर मात्र त्या दंतकथा वाटाव्यात इतक्या त्या वेगळ्या रूपात वेगळं रूप धारण करतात. त्याच्यातलं नक्की सत्य काय हे आपल्याला शोधताच येत नाही. ठीक आहे, असं मिथकाचं स्वरूप असतं. मित्र हो, ही जी मिथकं असतात, लोकमनामध्ये जी मिथकं असतात, ती मिथकं एक मात्र खरं की या मिथकाला एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो. त्या मिथकाच्या माध्यमातून म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट सांगितलेली असते आणि सांगता येते. अशा मिथकाचा वापर जेव्हा एखादा लेखक त्याच्या ललित कलाकृतीमध्ये किंवा त्यांच्या लेखनामध्ये करतो तेव्हा त्या लेखकाला सुद्धा या मिथकाच्या माध्यमातून काहीतरी सांगायचं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधारीचे डोळे या कादंबरीमध्ये सीतेचं मिथक आलेलं आहे. आता सीता ही आपल्या दृष्टीनं पहा, काही जणांच्या दृष्टीनं तुमच्या असं असते की सीता ही रामाची पत्नी आहे, रामायणामधली आहे आणि म्हणून सीतेची जी कथा आहे ती कथा खरी आहे, ती मिथक नाही असं काही जणाला वाटू शकतं. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं तो तुमच्या भावनेचा भाग आहे. तुमच्या त्या धर्मभावना असतील किंवा काही असेल ते ठीक आहे, त्यांचा मी आदरच करेल. पण मित्रो, शिक्षक म्हणून मी असं सांगेल की सीता ही खरी कथा नव्हे. सीतेची कथा जी आपण वाचतो ती खरी कथा नाही. सीता हे मिथक आहे. सीता नक्की कोण आहे याच्याबद्दल आपल्याला नक्की काही सांगता येत नाही, हे नीट समजून घ्या. सीता ही एक मिथक कथाच आहे आणि सीतेबद्दल ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. म्हणजे तुम्ही वाल्मिकी रामायण किंवा आता जे रामायण आहे, रामकथा आहे, ते रामकथा जर खरीच मानत असाल तर ती चूक आहे. विवेकाच्या पातळीवरती चूक आहे. धर्मभावनेच्या पातळीवर जे काय असायचं ते असेल, पण विवेकाच्या पातळीवर चूक आहे. पहा, सीतेचं रूप वेदापासूनच येतं आणि वेदामध्ये सीता ही एक कृषी देवता मानलेली आहे. सीता म्हणजे कृषी देवता, शेतीशी संबंधित असणारे देवता. आणि शेती वगैरे पिकावी, शेतीमध्ये धनधान्य वगैरे पिकावं म्हणून मित्र हो, या सीतेचं त्या काळामध्ये सीतेच्या संबंधानं काही मंत्र म्हटल्याचे किंवा या देवतेच्या संबंधानं काही वेदामध्ये मंत्र येतात आणि आवाहन केलं जातं, विनंती केली जाते, तिच्याकडे प्रार्थना केली जाते की
धनधान्य पिकू दे आणि आमचं जीवन वगैरे सुखी होऊ दे. म्हणजे रामायणाच्या रचनेच्या पूर्वीच सीता ही वेदामध्ये हिचा उल्लेख येतो आणि हा उल्लेख शेतीची देवता किंवा शेती करणाऱ्या माणसाने मानलेली देवता असं आपण म्हणू, असं ते येतं. आणि मित्र, हे एरवी कुठल्या ग्रंथामध्ये असे उल्लेख आलेले नाहीत, तर फार महत्त्वाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. रामकथा उत्पत्ती और विकास नावाचा एक हिंदीमधला ग्रंथ आहे आणि तो रेव्हरंड फादर कामिल बुलके नावाच्या लेखकानं लिहिलेला आहे. प्रयाग विश्वविद्यालयामध्ये त्यांनी तो PhDसाठी सादर केलेला प्रबंध आहे आणि तो ग्रंथ खूप महत्त्वाचा मानला जातो. तो आता प्रकाशित आहे 1600 आपलं नंतरच्या काळामध्ये तो 1962ला 1950लाच तो प्रकाशित झाला. दुसरी आवृत्ती आता त्याची 1962ला प्रकाशित झाली आणि ती तुम्हाला वाचायला मिळते. त्यामध्ये सीतेच्या सगळ्या रूपाचा शोध आणि पूर्वरूपाचा शोध घेतलेला आहे, ते वाचायला हरकत नाही. तेव्हा सीता या अंगानं आपण समजून घेतली पाहिजे. मित्र, एकूण रामायणच फार वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे रामायणामधले अनेक रामायण आपल्याकडे एकतर उपलब्ध आहेत. दक्षिणेकडचं आहे, उत्तरेकडचं आहे. दक्षिणेकडच्या रामायणामध्ये राम खलनायक असतो, रावण नायक असतो. इकडे उत्तरेकडे आला आपण दिल्लीकडे वगैरे की पहा, मग इकडे आता राम नायक होतो, रावण खलनायक होतो. म्हणजे तमिळनाडूमध्ये रावणाची पूजा केली जाते, तर इकडे दिल्लीला रावणाचं दहन केलं जातं. सांगायचं ते, बाकी खूप बोलता येईल याच्याबद्दल, पण या कथा कशा आहेत आणि कोणाला कशा वाटतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामायणाचा जो रचनाकाळ आहे तो रचनाकाळ एकमत नाही लोकांचं, अभ्यासकांचं, पण इसवी सनाच्या पूर्वी 300च्या दरम्यान असावं. पण मित्र हो, याच्यामध्ये उल्लेख कसे येतात पहा. बौद्ध रामायण जे आहे त्या बौद्ध रामायणामध्ये इतकं म्हणजे विचित्र आले. तुम्हाला हे मी जाणीवपूर्वक सांगतो ते याच्यासाठी की हेच सत्य आहे म्हणून मी सांगत नाही. तुम्ही असं गृहीत धरू नका की मी सांगतो तेच सत्य आहे. तुम्ही निदान कोणी सांगतात किंवा जे धर्मग्रंथातून आले ते पूर्ण सत्य नाही एवढं तरी तुम्हाला वाटावं याच्यासाठी मी सांगतो, आणि तुम्ही स्वतंत्रपणे विचार करायला शिकावं याच्यासाठी सांगतो. हे फादर कामिल बुल्क यांनी फार बारकाईनं अभ्यास करून हे सगळे उल्लेख केले आहेत. त्याच्यातले उल्लेख आहेत. तुम्हाला काही शंका असेल तर ते तुम्ही वाचू शकता. पण ठीक आहे, वाचणं न वाचणं हा भाग वेगळा. पण तुम्हाला निदान एवढं तरी वाटलंच पाहिजे की धर्मग्रंथ जे सांगतात ते पूर्ण सत्य समजू नये. आपण आपल्या परीनं काही शोधावं, आपण काही अन्वयार्थ लावावा आणि विवेकाच्या पातळीवर काही आपण समजून घ्यावं एवढं तुम्हाला वाटणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि तो माझा हेतूसुद्धा आहे. माझा हेतू हा नाही की फादर कामिल बुलके यांनी जे म्हटलं आहे तेच तुम्ही अंतिम मानावं असंही नाही, आणि मी जे तुम्हाला सांगतो तेच अंतिम मानावं असंही नाही. पण तुम्ही विचार करायला शिकावं, नवा अन्वयार्थ लावायला शिकावा आणि तुमचा विवेक जागा व्हावा, हे मात्र माझं म्हणणं आहे. आता बौद्ध रामायण जे आपल्याकडे आहे त्या बौद्ध रामायणामध्ये पहा, राम लक्ष्मण आणि सीता हे बहीण भाऊ मानलेले आहेत. राम आणि लक्ष्मण भाऊ, आणि त्या दोघांची सीता ही बहीण असं मानलेलं आहे. आणि बहीण भाऊ मानत असताना मित्र हो की पुढे हा राम वनवासात जातो, कारण पहिल्या बायकोचे 3 लेकरं आहेत. दुसऱ्या बायकोपासून भरतकुमार नावाचा दुसरा मुलगा होतो, आणि त्या बाईला त्यांनी वचन दिलं असतं दशरथाने, हा वाराणसीचा राजा आहे, अयोध्येचा नव्हे वाराणसीचा, असं कथा येते. आणि त्याच्या पद्धतीनं मग ती म्हणते की माझ्या मुलाला राज्यावर बसवा, राज्य द्या. आता त्याला लक्षात येतं की हे टाळता येणारी गोष्ट नाही आहे, आणि म्हणून तो एकदा राम लक्ष्मण सीता यांना तो सांगतो की तुम्ही काय करा, निघून जा जंगलामध्ये, कारण आता इथे वाद होण्याची शक्यता आहे. कारण भरतकुमाराला राज्य द्यावं असं त्या तुमच्या दुसऱ्या आईचं म्हणणं आहे, आणि तो जर वाद टाळायचा असेल तर तुम्ही जा. आणि मग तुम्ही परत केव्हा यायचं त्याच्यासाठी तो ज्योतिषाकडे जातो, आणि ज्योतिषाकडे जाऊन मी मरणार कधी आहे हे तो विचारतो. आणि तो ज्योतिषी सांगतो की तुम्ही 12 वर्षानं मरणार आहात. आणि मग तो राजमाला सांगतो की तुम्ही 12 वर्षानं परत या, आणि मग हे राज्य तुम्ही हे करा, भरतकुमार देत नसेल तर जिंकून घ्या वगैरे. पण ठीक आहे,
मग या बापाचं ऐकून राम लक्ष्मण सीता वनवासात जातात. पण योगा असा किंवा दुर्दैवाचा भाग म्हणा काही म्हणा 9 वर्षांनी दशरथ मरतो. आणि राजा दशरथ मेल्याच्या नंतर हा जो भरतकुमार आहे तो काही आपल्या आईचं ऐकत नाही. तो रामाला आणायला जातो आणि खूप विनंती करतो की म्हणजे वडील मेलेले चला तुम्ही आणि सत्य म्हणजे राजे वगैरे व्हा तुम्ही. पण राम काय परत येत नाही. तो म्हणतो नाही मी 12 वर्षाचं वचन दिले 12 वर्ष राहतो. आणि मेल्याच्या नंतरही 3 वर्ष तो तिकडेच राहतो आणि पुन्हा परत येऊन मग तो राज्यारोहण त्याचं होतं आणि त्याचं लग्न सीतेसोबत होतं. अशी कथा बौद्ध रामायणामध्ये आहे. जे दशरथ जातक आहे बौद्ध कथातलं त्या दशरथ जातकामध्ये ही कथा आलेली आहे. आता ही कथा कोण्या काळातली असावी? ही कथा खूप पूर्वीची असावी. आता सीतेचं आणि रामाचं लग्न होतं म्हणजे सख्या बहीण भावाचं लग्न होतं असं या कथेमध्ये दाखवले. कदाचित हे असं एक रूप असावं की ज्या काळामध्ये इथं नातेबंध नव्हते किंवा विवाह संस्था किंवा कुटुंब व्यवस्था वगैरे अस्तित्वात आली नव्हती त्या काळातला असावा. आपल्याकडे वेदामध्ये येमीची कथा आहे. ते बहीण भाऊच असतात आणि यमाला आपल्या भावालाच म्हणते की माझा उपभोग घे आणि आपण दोघं लग्न करू. येम तिथं नाकार देतो कारण विवाह व्यवस्था अस्तित्वात येण्याचा तो कालखंड असावा. आता ही कथा तशीच त्या काळातली असावी अवशेष रूप टिकून राहिलेली. आणि नंतर मग हे अवशेष रूप टिकून राहिलेली जी कथा आहे किंवा त्या कथेचे जे अवशेष आहेत हे अवशेष या बौद्ध रामायणामध्ये अशा पद्धतीनं आले असावेत आणि राम आणि सीता वगैरे लग्न करतात असं दाखवलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि पुढे मग ते लग्न वगैरे होतं आणि मग नंतर राम राजा होतो. मग खूप दिवस तो राज्य करतो वगैरे अशा कथा येतात. मग तो अगदी 16,000 वर्ष राज्य करतो अशा पद्धतीच्या कथा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मित्र जैन रामकथा आणखी वेगळी आहे. तिथे हनुमान जो आहे तो हनुमान आपण ज्याला रामायणातला ब्रह्मचारी म्हणून वगैरे म्हणतो तर तसं काही त्याच्यामध्ये दिलेलं नाही. तो तर अनंग कुसुमा नावाची एक स्त्री आहे त्या स्त्रीसोबत लग्न करतो असं चित्रण जैन वाङ्मयामध्ये येतं. आणि त्याला इतरही अनेक बायका आहेत असं दिसतं. सीता जी आहे ती सीता ही जनक राजाची विदेहा नावाची एक पत्नी आहे आणि तिच्यापासून ही सीता जन्मली अशा पद्धतीची कथा आलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये दुसरी कथा आलेली आहे की ही जी सीता आहे ती सीता रावणाची मुलगी आहे अशी सुद्धा कथा आहे. तेव्हा सांगायचं ते हे की आपण म्हणजे कोणत्याही धर्मग्रंथातली कथा पूर्ण खरी वगैरे मानू नये. सुग्रीव आहे त्याच्यामध्ये आणि सुग्रीवाने रामाला 13 मुली दिल्याचा उल्लेख येतो किंवा रामाने रावणाच्या मुलीसोबत लग्न केल्याचा उल्लेख येतो. लक्ष्मणाला जैन रामायणामध्ये 16,000 बायका असल्याचा उल्लेख येतो. रामाला 4,000 बायका असल्याचा उल्लेख येतो. आणि ही सीता जी आहे ते रावण आणि मंदोदरीची मुलगी असल्याचा उल्लेख येतो. ती पूर्वजीवनातली मणिमती असल्याचा उल्लेख येतो. आणि ही जी मणिमती आहे ती तपाला बसलेली आहे आणि तपाला बसल्याच्या नंतर मग रावणाला हे मणिमतीकडे पाहिल्याच्या नंतर वासना त्याची चाळवली जाते आणि रामाची वासना चाळवली किंवा राम आपल्याला भोगू पाहतो हे जेव्हा मणिमतीला कळते तेव्हा ती असं म्हणते की तुझी मुलगी होऊन मी तुला पुढच्या जन्मामध्ये मारेल आणि पुढच्या जन्मामध्ये ती मुलगी होते असं कथानक येतं. आणि ही मुलगी म्हणून जन्मल्याच्या नंतर रावणाला सांगितलं जातं तिथला ज्योतिष सांगतो की ही तुला मारून टाकेल पुढच्या काळामध्ये. आणि रावणाला वाटते की माझीच मुलगी मला मारेल आणि तो सेवकाला सांगतो. तिथे मारीच नावाचा उल्लेख येतो. मारीच नंतरही रामायणामध्ये सुद्धा इकडे मारीच नावाचा तो हरिणांचा वगैरे हरिणाचं रूप घेणारा मारीच याही कथेमध्ये मारीच येतो. आणि मारीचाला तो सांगतो की जा या मुलीला तो कुठेतरी पेटीमध्ये घाल आणि पुरून टाक म्हणजे ती मरून जाईल. आणि मारीच येतो आणि जनकाच्या राजाच्या बाजूलाच तिथे ते खड्डा करतो आणि पुरून ठेवतो. पण ती मरण्याच्या अगोदरच जनकाला ती पेटी सापडते आणि पेटी सापडल्याच्या नंतर पेटीमध्ये पाहतो तर सीता आहे. अशा पद्धतीचं वर्णन येतं ते. म्हणजे ही रावणाची मुलगी आहे असं येतं. मित्र ही रावणाची मुलगी आहे का? ही विद्या नावाच्या स्त्रीची मुलगी आहे का? काही जनक राजाची मुलगी आहे का? जमिनीमध्येची सापडली? मित्र हो, यापैकी कोणतंही पूर्ण सत्य नाही. सत्य हे आहे की मानवी मनानं जपलेल्या ह्या कथा आहेत. याच्यातलं सत्य नक्की काय हे आता आपल्यापैकी कोणालाही सांगता येणार नाही. इतकं हे गुंतागुंतीचं आहे.
तेव्हा मला तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगायचं आहे की मिथ्यकथा म्हणतात किंवा मिथक म्हणतात ते यालाच म्हणतात आणि हे नक्की काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. पण असं ही रामकथा, अशी सीतेची कथा. राम रावणाला मारत नाही कारण पहा जैन रामायणामध्ये राम रावणाला मारत नाही, कारण जैन समाजाचं जे अहिंसेचं तत्त्वज्ञान आहे ते अहिंसेचं तत्त्वज्ञान जर तुम्ही लक्षात घेतलात तर त्यांच्या कथेतला नायक हिंसा कशी करेल, म्हणून मग कोण मारते, लक्ष्मण मारते. एवढंच नाही तर राजासुद्धा लक्ष्मण होतो, राम होत नाही. कारण राम राजा झाला तर राजाला हिंसा करणं अपरिहार्यतेचा भाग आहे ना, राजा झाल्यावर त्याला लढाई वगैरे करावेच लागतील ना. म्हणून ते लक्ष्मणाला राजा करतात आणि राम काय करतो, राम तर या जैन धर्मातले जे साधू असतात किंवा जैन धर्मातले जे गुरु वगैरे असतात त्याचं रूप घेतल्याचं दाखवलेलं आहे. म्हणजे सांगायचं ते मित्र हो की जी कथा असते ती कथा पुढे जेव्हा प्रवास करत असते तेव्हा प्रवास करत असताना ती कथा ज्या लोकांच्या जशा भावना आहे त्या पद्धतीने प्रवास करते. आणि एखादा समूह जर त्यांचं धर्माचं तत्त्वज्ञान म्हणून वगैरे काही तत्त्वज्ञान स्वीकारलेलं असेल आणि त्यांच्याकडे जरी कथा आली आणि त्यांना जरी कथा टिकवायची असेल किंवा त्यांनी जर त्यांच्या कथेला रूप दिलं तर साहजिकच आहे ते त्या कथेतलं जे मुख्य पात्र असतं त्या मुख्य पात्रांना आपलं तत्त्वज्ञान पाळायला भाग पडतात, कारण त्यांना त्यांचा तत्त्वज्ञानाचा प्रसार करायचा असतो. आणि म्हणून त्या कथेचा वापर तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी किंवा तत्त्वज्ञानाची प्रस्थापना करण्यासाठी करतात. म्हणजे राम आपला तसाच इकडे हिंदू धर्मातल्या धर्मग्रंथातला जो राम आहे तो तसाच ना. हा राम काय करतो, पुरुषप्रधान व्यवस्थेची मूल्य तो सांगत असतो ना. आपल्या रामायणामध्ये काय वाल्मिकानं पुरुषप्रधान व्यवस्थेची मूल्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यासाठी रामाचं तसं आदर्श वागणं वगैरे सांगितलं. इथे आणखी वेगळं, म्हणजे जैन रामायणामध्ये तसं काही नाही. जैन रामायणामध्ये तर राम हा रावणाच्या मुलीसोबत सुद्धा लग्न करतो तो, असंही दाखवलं आहे. मित्र हो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की मी सांगतो ते खरंच आहे असं नाही. मी काही ते रामाचा मित्र नव्हतो, मी काही त्यांच्या काळातला नाही, मी समकालीन नाही. म्हणजे मी सांगतो ते खरं समजण्याचं कारण आहे किंवा या ग्रंथाला वाचून त्याच्यातले जे मी उल्लेख सांगतो त्या ग्रंथाचा जो लेखक आहे बुलके यानं जे सांगितलं तेच खरं मानावं असंही माझं म्हणणं नाही. पण मित्र हो, ही मिथकं आहेत, ह्या लोकमनानं जपलेल्या कथा आहेत. या कथा पूर्णतः धर्मग्रंथात आहेत म्हणून जशाच तशा पूर्णतः खऱ्या नाहीत एवढं मात्र तुम्ही समजावं आणि या कथांचा अन्वयार्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं लावायला शिकावं आणि आपला इतिहास या पद्धतीनं समजून घ्यावा एवढं मात्र मला नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे. आणि असं सांगणं शिक्षक म्हणून माझं कामसुद्धा आहे. धर्मभावना वेगळ्या असतात मित्र हो, पण आपण जेव्हा आपल्या जीवनाकडे पाहतो आणि आपल्या मानवजातीच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा इतिहासाकडे पाहत असताना धर्मभावनेच्या प्रभावात त्या इतिहासाकडे पाहणं चुकीचं आहे. त्याकडे तुम्ही विवेकाच्या पातळीवर पहा आणि तसं पाहणं आवश्यक आहे. आता हे अशा पद्धतीचं रामायण, या सगळ्या रामायणामध्ये एक मात्र आहे की सीता स्वंद जीवनभर दुःख भोगत असते. आता सीतेचं लग्न रामासोबत होते, जैन रामायणामध्ये सुद्धा होते. म्हणजे सीतेचं लग्न रामासोबत बौद्ध रामायणामध्ये होत नाही पण जैन रामायणामध्ये होते. आता जैन रामायणामध्ये आपल्या रामायणामध्ये काय होतं, सीतेचं लग्न झालेलं आहे, सीता आलेली आहे, राम वनवासाला गेलेला आहे, रामासोबत सीता वनवासात आहे आणि सीता रामाची सेवाच करत आहे. मग रावण येतो, रावण सीतेचं हरण करतो, रावणाच्या तिथे सीतेला खूप दुःख भोगावं लागतं आणि मग राम जातो, राम मग सीतेची सुटका करतो. त्यापूर्वी रामाचं आणि सुग्रीवांचं मित्रत्वाचं नातं वगैरे जुळतं. हे दोन्ही समदुःखी आहेत. इथे वालीचा खून होतो, वालीला मारलं जातं, वालीची बायको सुग्रीवाला दिली जाते आणि मग सुग्रीवांचं सगळं सैन्य वगैरे घेऊन राम अयोध्येवर आक्रमण करतो आणि आक्रमण करून तिथे सीतेची सुटका वगैरे होते. ठीक आहे. आता सीतेची सुटका झाल्याच्या नंतर राम काय करतो, राम मग आता सीता आली ना, आता सीतेला वाटतं की आता वनवास भोगले मी, पहिले वनवासाच्या नंतर रावणाच्या बंदिवासात राहिले, आता माझी सुटका झाली आहे तर माझं पुढचं जीवन खूप सुखाचं असेल. पण ते सुखाचं होत नाही. राम तिला म्हणतो की मी जे तुला सोडवलेलं आहे ते काही तुझ्यासाठी नाही सोडवलं. आता रामायणामधले उल्लेख आहेत, तुम्ही रामायण जर वाचलं तर तुम्हाला लक्ष येतील. आता आपल्याकडे पहा, तुम्हाला हिंदूंना पटणारं किंवा हिंदू मनाने जपलेलं रामायण जरी वाचायचं असेल तरी प्रण जोशीने ते रामायण 4 खंडामध्ये आता अनुवादित केलेलं आहे, मराठीमध्ये आहे ते.
म्हणजे मूळ सर्गही आहेत संस्कृतमधले आणि त्याचा मराठीमध्ये अनुवादसुद्धा आहे. ते तुम्हाला उपलब्ध आहे, ते वाचा. त्याच्यामध्येच कथा अशी आहे की राम सीतेला सोडवतो, पण नंतर तो म्हणतो की मी तुझ्यासाठी तुला सोडवलेलं नाही, माझ्यासाठी सोडवलं कारण माझ्यावर एक असा आळ आला किंवा माझी अशी बदनामी झाली की याच्या बायकोला पळून नेलं आणि याच्या बायकोला याच्यानं सोडवणं होत नाही. हा जो नामुष्कीचा डाग होता, हा जो अपमान होता, माझी जी बदनामी होती ती जावी आणि माझं सामर्थ्य लोकांना दाखवता यावं म्हणून मी तुझी सुटका केलेली आहे. पण मी काय तुझा आता बायको म्हणून वगैरे स्वीकार करणार नाही, तर तू मोकळी आहेस, तू कोणालाही करून घेऊन कोणाही सोबत राहा. तो तर पुढे असा उल्लेख करतो की तुला जर आवडला तर या लक्ष्मणासोबत सुद्धा लग्न करू शकतो तू. आता कल्पना करा तुम्ही की सीतेला काय वाटलं असेल, सीतेला किती वेदना झाल्या असतील. इथे असं होतं. आता जैन रामायणामध्ये असं नाही. जैन रामायणामध्ये इथे काही सीतेला अग्निदिवे वगैरे करावं लागत नाही, पण जैन रामायणामध्ये पुढे सीतेला अग्निदिवे करावंच लागतं. काय होतं, सीतेला मग सीता अग्निदिवे करते, मग राम तिला घेऊन येतो, बरेच दिवस होतात. मग गावातला कुठला तरी व्यक्ती काहीतरी म्हणतो आणि मग मी काही रामासारखा आहे का, आणि रामाने रावणाच्या घरी असणारी सीता घेऊन आली तसं मी काही नाही वगैरे. आणि हे ऐकून राम सीतेचा त्याग करतो. राम लक्ष्मणाला सांगतो की सीतेला वनवासामध्ये म्हणजे नेऊन सोड किंवा हिला मारून टाक, आणि मारून टाकून पुरावा म्हणून तिचा एखादा अवयव वगैरे घेऊन ये. अशा कथा आहेत आता. आणि मग तो लक्ष्मण काय सीतेला मारत नाही, नेऊन सोडतो. आणि पुढे मग लवकुशाचा जन्म वगैरे होते. मग वाल्मिकीच्या आश्रमामध्ये ते मुलं मोठे होतात आणि पुन्हा मग राम आणि लवकुशाचं वगैरे किंवा रामाचं सैन्य आणि लवकुशांचं वगैरे युद्ध वगैरे दाखवलेलं आहे. असं येतं जैन रामायणामध्ये, येतं की जैन रामायणामध्ये पहा, इथे सीतेला दिवे करावं लागतं. सीतेला राम घेऊन तर येतो, पण आता पुन्हा ती वनवासामध्ये म्हणजे जंगलामध्ये राहिली ना, आणि हिला 2 लेकरही झाले, म्हणून राम सीतेला इथे अग्निदिव्य करायला लावतो. हे जैन रामायणातला उल्लेख. आता पहा अशी कथा, म्हणजे एकूणच सीता दुःखच भोगते ना. एक तर नवऱ्याच्या सोबत फार नाही आहे, तिचे आईवडील कोण याच्याविषयी नक्की काही नाही आहे. म्हणजे जनकाने फार लाड केलं का, काही पुन्हा काहीच नाही, किंवा पुन्हा जनक आपल्या मुलीचं हे सुखदुःख समजून घेतो का, असं काहीही नाही. आणि पुन्हा इथे आल्याच्यानंतर पुन्हा रामाचं तिचं जमत नाही. आणि पुढे कथा अशा येतात की सीता मग पृथ्वीला असं म्हणते की बाई मी तुझ्यातूनच जन्मले आहे, तू मला तुझ्या पोटात घे, आणि पृथ्वी तिला पोटात घेते, अशी कथा येते. लोकमनातल्या काही कथा अशा आहेत की सीता ही रामाला म्हणते की तू माझ्या लायकीचं नाही किंवा तुझं माझं जमणार नाही. माझं जे मूळ कुटुंब आहे, मूळ कुटुंब म्हणजेच गोरगरिबांच्या घरातली ही असावी. कदाचित जनकराजानं दत्तक घेणं जसं म्हणू आपण तशा पद्धतीने घेतली असावी. आणि सीता म्हणते की नाही, मी माझ्या गरीब मायबापाच्या इथे किंवा जरी गरीब असणाऱ्या समूहामध्ये निघून जाते, आणि लवकुशाला सोडून ती निघून जाते. असंही चित्रण येतं, अशाही कथा येतात. सांगायचं ते हे मित्र हो की सीतेच्या जन्मापासून ते सीतेच्या मृत्यूपर्यंत सीता दुःखच भोगत राहिली. हे या सगळ्या कथातलं एक समान सूत्र. फक्त बौद्ध रामायणात थोडा वेगळा भाग येतो, बाकी समान सूत्र. म्हणजे रावणानं सीतेचा त्याग करणे, रावणाची समजा मुलगी असं आपण गृहीत धरू, पोटच्या मुलीलाच मारायला पाठवून देणं आणि पोटच्या मुलीला अशा पद्धतीने सोडून देणं म्हणा, किंवा ज्या आईवडिलांच्या पोटी तिनं जन्मले असे, समजा एखादा गरीब कुटुंबातली सीता आहे समजा, त्या आईवडिलांनी जनकराजाला देऊन टाकणं. राजा असला काय काही असला का, पण मायबाप हे वेगळेच असतात ना मुलीच्या दृष्टीनं. मायबाप मायबापच असतात. श्रीमंती हा ठीक आहे, पण मायबाप मायबाप आहेत ना, त्या मायबापाने सोडून देणे असे. किंवा रामासोबत लग्न झाल्याच्या नंतर संबंध जीवनभर रामाच्या सोबत सीता आहे कुठे, नाहीच ना. लग्न होते, अयोध्येला जातात, आणि लगेच दशरथ राजा सांगतो की वनवासात जातात. पुन्हा वनवासात गेलं की हिचं हरण होते, ती राहते ती काही दिवस त्या रावणाच्याच ताब्यात. पुन्हा येते तर पुन्हा तिला अग्निदिव्य करावं लागतं. पुन्हा अयोध्येत येते तर पुन्हा राम तिला सोडून देतो, आणि ती मुलाला कुठं वाढवते तर वाल्मिक ऋषीच्या आश्रमात. पुन्हा परत येते तर पुन्हा आणखी राम तिच्यावर शंका घेतो, आणि तिला हे सगळं सोडून देऊन जावं लागतं. म्हणजे संबंध आयुष्यभर सीतेची फरफट होते, आणि संबंध आयुष्याच्या शेवटी हिच्या वाट्याला काय लागतं, हिच्या वाट्याला काहीच लागत नाही, किंवा हिच्या हाती काहीच लागत नाही. मुलं रामाकडे राहतात. म्हणजे नवऱ्यालाही सोडावं लागतं, मुलालाही सोडावं लागतं. सत्ता जी आहे, आता राम जर राजा असेल तरी पटराणी असेल ना, म्हणजे एका अर्थानं वैभव आहे ना, ते वैभवाचं भोगणंही सोडावं लागतं. आणि दुसरं म्हणजे लोकांचे अपवाद, लोकांचे बोलही खावे लागतात. मला सांगा, या संबंध जीवनामध्ये सीतेच्या वाट्याला काय आलं? सीतेच्या वाट्याला
वेदना, अपमान, अत्याचार, अवहेलना याच्याशिवाय काहीच नाही ना. अशा पद्धतीचं सीतेचं जीवन. आता सीतेचं हे जे मिथक आहे, सीतेची ही जी कथा आहे मित्र, या कथेतून आपल्याला लक्षात आलं की सीतेच्या वाट्याला काय नाही. आता या कथेतलं पात्र पहा. या कथेमध्ये स्त्री पात्र नाही पण पुरुष पात्र नारायण कल्लोळी जो आहे तो नारायण कल्लोळी पाहता. नारायण कल्लोळीची कथा सीतेच्या कथेशी कशी जोडली गेलेली आहे. नारायण कल्लोळीच्या वाट्याला काय तर नारायण कल्लोळी हा हुशार मुलगा आहे. आता एका खेड्यातला येतो, तो येतो तालुक्याच्या ठिकाणी. तिथे आल्याच्या नंतर तो नानासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटनेचा कार्यकर्ता होतो. तो तालुक्याच्या ठिकाणच्या त्या संघटनेचं नेतृत्व करतो. पुढे तो लोकांचे काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल तो सहाय्य करतो, अन्यायाला प्रतिकार करतो, लोकांच्या बाजूनं उभं राहतो. आता सगळं तो करतो, चमेलीला उभं करतो, सगळं करतो. असा तो कल्लोळी. अगदी त्याचे आईवडील त्याला सांगतात की बाबा रे तो असं करू नको, तू हे असं काही वेड्यासारखं करू नको, तू लग्न कर, चांगला संसार कर. तो ऐकत नाही. त्याला वाटतं आईवडिलांना माझं जे चांगलं काम आहे ते कळत नाही. ठीक आहे, त्यांच्या म्हणजे त्यांची जीवनधारणा वेगळी, माझी जीवनधारणा वेगळी, पण माझं जे काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण मी समाजकार्य करतो. ही कोणाची भूमिका आहे? ही नारायण कल्लोळीची. आता मला सांगा, या हा जो न्हावी आहे रंगनाथ न्हावी, त्या रंगनाथ न्हाव्याच्या बायकोवर बलात्कार होतो. आता त्याच्या बायकोवर बलात्कार झाल्याच्या नंतर या घटनेच्या विरोधामध्ये किंवा या इनामदाराच्या विरोधामध्ये कोण उभं टाकायला पाहिजे? रंगनाथ न्हाव्याच्या बायकोनं आणि रंगनाथ न्हाव्याने. पण तो प्रश्न उचलतो कोण? तो प्रश्न आपलाच असल्यासारखा हा नारायण कल्लोळी उचलतो आणि त्याच्यासाठी खूप काही करतो. खूप जेवढं करायचं तेवढं तो करतो. चमेली सगट तो अक्षरशः उपोषणाला सुद्धा बसतो. तो हे सगळं करतो. पण माघार कोण घेते मित्र? माघार घेते ती रंगनाथ न्हाव्याची बायको. आता जिच्यासाठी हे तो सगळं करतो तिथे तो माघार घेतो. म्हणजे आयुष्यामध्ये रंगनाथ न्हाव्याच्या वाट्याला काय येतं आणि लोक काय करतात? लोकही नारायण कल्लोळीच्या वाट्याला काय येतं आणि लोक काय करतात? लोक तर नारायण कल्लोळीला वेड्यातच काढतात. म्हणजे समाज पाठीमागे नाही, जिच्यासाठी हा प्रयत्न करतो ती रंगनाथ न्हाव्याची बायको याच्या पाठीमागे नाही, रंगनाथ न्हावी याच्या पाठीमागे नाही. म्हणजे सत्याच्या पाठीमागे कोणी नाही, न्यायाच्या पाठीमागे कोणी नाही आणि हा संबंध आपलं जीवन त्याच्यासाठी वाहून टाकतो आणि लोक तर त्याच्या पाठीमागे कोणीच नाहीत. आता अशा परिस्थितीमध्ये या नारायण कल्लोळीला काय वाटेल? नारायण कल्लोळीला वाटतं की आपण सर्वस्व गमावलं, आपल्या पाठीमागे कोणी नाही. बरं, आपण करतो ते बरोबर आहे का चूक आहे हेही कळत नाही आणि ज्याच्यासाठी करावं तेही लोक आपल्या पाठीमागे नाहीत. आणि मग अशा वेळेस तो आपली तुलना तो मित्र सीतेशी करतो की सीतेनं जसं सर्वस्व गमावलं आणि विशेष म्हणजे सीता आयुष्यभर जी झगडत राहिली, दुःखच भोगत राहिली, अन्याय भोगत राहिली, अपमान भोगत राहिली, अत्याचार भोगत राहिली, अवहेलना भोगत राहिली, एकूणात दुःखच भोगत राहिली, त्या सीतेसारखंच आपलं झालेलं आहे असं नारायण कल्लोळीला वाटते. आणि मग नारायण कल्लोळीचं हे जे वाटणं आहे ते वाटणं अधिक ठळकपणे सांगण्यासाठी, अधिक म्हणजे तीव्रपणे सांगण्यासाठी, अधोरेखित करण्यासाठी लेखकाने सीतेची जी मिथक कथा आहे ती मिथक कथा उपयोगात आणलेली आहे. आणि ती मिथक कथा उपयोगात आणून विधान कसं केलेलं आहे पहा. विधान असं आहे या कादंबरीमध्ये की आपणही अलगद या जमिनीच्या पोटात गडप होऊन जावं, जशी सीता धरणी मातेच्या कुशीत विसावली होती तसंच आपणही होऊन जावं. म्हणजे कुठल्याही काळात हाच नियम आहे तर जे जे सत्वशील आहेत तेच नष्ट होतात आणि न्यायाच्या सत्तेच्या बुरख्यात लपलेले असतात ते उजळ माथ्याने मिरवतात. बळी जातो तो नेहमीच सीतेचा, राम नेहमीच सुरक्षित राहतो. हा लक्षात. अशा पद्धतीने मिथक वापरलं आहे. म्हणजे सीतेवर अन्याय करणारा राम समाजाच्या दृष्टीनं कोण आहे? मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणजे संबंध सीतेच्या जीवनाला उद्ध्वस्त करण्यासाठी जो कारण ठरला तो राम आहे ना. कारण सीतेचा आणि रावणाचं बिलकुल संघर्ष नव्हता. संघर्ष कोणाचा आहे? संघर्ष आहे रावण आणि रामाचा. रावणाने सीतेला का पळवून नेलं? रावणाच्या बहिणीचा अपमान राम आणि लक्ष्मणाने केला, त्याचं उसनं घेण्यासाठी रावणानं सीतेला पळवलं.
म्हणजे सीतेचा त्याच्यात काही हात नाही किंवा सीतेचा काही दोष नाही. पण दुःख कोण भोगत होतं? दुःख भोगत होती सीता. सीतेच्या दुःखाला कारण कोण आहे? कारण आहे राम. पण आपण काय समजतो? रामाला मर्यादा पुरुषोत्तम समजतो. आणि मित्र हो, सीतेचं आपल्या दृष्टीनं काहीच नसतं. बरं, त्याही काळात सीतेच्या पाठीमागे कोणी उभं राहिलं दिसतच नाही. म्हणजे उभं राहिलं का कोणी? सीता जेव्हा सीतेची सुटका झाली रावणाच्या इथून आणि तिला अग्निप्रवेश करावा लागला, तेव्हा हनुमान असेल, लक्ष्मण असेल, सुग्रीव असेल, बिभीषण असेल, कोणीतरी सीतेच्या पाठीमागे उभं राहिलं का? आणि रामाला कोणी खडसावून विचारलं का की सीता इथे पवित्रच होती आणि तुमचीच वाट पाहत होती? असं कोणी म्हणाल नाही. किंवा असंही कोणी म्हणाल नाही खडसावून की सीता इथं एकटी होती हे जरी खरं असलं तरी तुम्ही पण तिकडे जंगलामध्ये एकटेच होते, तुम्ही काय केलं ते काय कोणाला काय माहीत आहे? म्हणून मग आता तुम्ही पण अग्निदिवे घ्यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे ना. पण असं कोण नाही म्हटलं. म्हणजे अन्याय भोगणारी आणि ज्याच्या कारणामुळे अन्याय भोगली, ज्याच्यामुळे अन्याय भोगली तो राम आहे ना. तिच्या अन्याय भोगण्याला कारण तो राम मर्यादा पुरुषोत्तम ठरला. रामाचा आपण आदर्श म्हणतो. आणि सीतेची अवहेलना म्हणजे सीतेनं दुःख बोललं, तिच्या पाठीमागे कोणीच नाही. म्हणून नारायण कल्लोळी म्हणतो की ह्या जगाचा न्यायच असा आहे का? जे न्यायाच्या बोरख्याखाली आणि सत्तेच्या बोरख्याखाली दडलेले असतात, उजळ माथ्याने वावरतात. मुळात ते अन्याय करणारे असतात आणि ते उजळ माथ्यानं वावरतात. आणि इथे सीता मात्र नेहमीच दुःख भोगते आणि हे राम मात्र नेहमी लोकांचा आदर्श ठरतो. तो लोकांच्या दृष्टीनं सुरक्षित राहतो. तो आपले असंच तर होत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की आता मला त्याला असं वाटते की मी आता सीतेसारखा म्हणजे मला या पृथ्वीनं स्वतःमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्याला वाटतं की सीता जशी पृथ्वीच्यामध्ये सामावून गेली ना, तसं मी सामावून गेलं पाहिजे, कारण माझ्या भोगण्याच्या पलीकडे हे गेलेलं आहे. अशा पद्धतीचं सीतेच्या कथेचं हे मिथक अशा पद्धतीनं वापरून मित्र हो, लेखकाने नारायण कल्लोळी याच्या मनस्थितीचं वर्णन केलं आहे. आणि हे करत असताना लेखकाने हेही सांगितलेलं आहे की समाज कसा वागतो आणि समाजाच्या भल्यासाठी झगडणाऱ्या एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय स्थिती येते आणि तो माणूस कसा हतबल होतो. आणि हे केवळ नारायण कल्लोळीच्याच वाट्याला आलेले आहे असं नाही मित्र हो, समाजामध्ये असं अनेकांच्या वाट्याला येते. नारायण कल्लोळी हा समाजातल्या अशा माणसांचाच प्रतिनिधी आहे, लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा तुम्हाला मी हे सांगेल किंवा हे तुम्ही लक्षात घ्या की कोतापले सरांनी गांधारीचे डोळे ही कादंबरी लिहित असताना ही गांधारीचे डोळे नावाची कादंबरी अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी, अधिक चांगल्या पद्धतीनं ही कहाणी सांगण्यासाठी, ही कहाणी अधिक ठळकपणे सांगण्यासाठी आणि त्या काळातलं वास्तव अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी मित्र हो, अशा पद्धतीनं मिथकाचा वापर केलेला आहे. कादंबरीमध्ये असा मिथकाचा वापर इतक्या सक्षमपणे केला जाणं ही अपवादात्मक गोष्ट आहे. कादंबरीमध्ये म्हणजे ललित साहित्यामध्ये अशा पद्धतीने मिथकाचा एवढा समर्थपणे वापर फार काही मराठी कादंबरीमध्ये झालेला आहे असं दिसत नाही. गांधारीचे डोळेमध्ये हा वापर खूप समर्थपणे झालेला आहे आणि खूप अर्थपूर्णपणे हा वापर केला गेला आहे, हे आपण लक्षात घेऊ. मित्र हो, अश्वत्थामा हे एक मिथक आहे आणि हे महाभारतातलं मिथक आहे. हा द्रोणाचार्याचा मुलगा आयुष्यभर हाही दुःख भोगतो. याचंही पहा कसं आहे. हा लहानपणी याची अपेक्षा काय असते? साधी अपेक्षा याची अश्वत्थामाची. काय अपेक्षा आहे? मित्र दूध पितात आणि सांगतात येऊन की आम्ही दूध पिऊन आलो. अश्वत्थामाला वाटतं आपल्यालाही दूध मिळावं, आपणही दूध प्यावं. तो दूध मागतो आईकडे, तर आई त्याला पीठ मिसळलेलं पाणी देते आणि हा त्याला दूधच समजत असतो. ठीक आहे. पुढे हा द्रोणाचार्य गाय मागण्यासाठी द्रौपदाकडे जातो. द्रौपद राजा त्याचा अपमान करतो, कारण अश्वत्थामानं दूध मागणं. ठीक आहे. पुढे हा द्रोणाचार्य कौरव पांडवांच्या तिथे जातो, त्यांना शिकवतो. द्रोणाचार्याचं द्रौपदाचं उसणं घेतो, द्रौपदाला बांधून आणतो. इथपर्यंत ठीक आहे. पुढे या द्रौपदाची जी मुलगी आहे द्रौपद राजाची द्रौपदी, तिचं लग्न अर्जुनासोबत होते. पुढे कुरुक्षेत्रावर रावण कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध होतं. द्रोणाचार्य कौरवाच्या बाजूनं असतो आणि तिथे द्रोणाचार्याचा मृत्यू होतो. अश्वत्थामा शेवटपर्यंत आहे. आता त्याला म्हणजे तो चिरंजीव आहे, त्याला आशीर्वादच आहे, असं तो चिरंजीव आहे.
शेवटच्या लढाईमध्ये सुद्धा पहा, तो पहा शेवटचा सेनापती आहे, म्हणजे दुर्योधनाने शेवटचा सेनापती त्याला नेमलेला आहे. तो असा सेनापती आहे मित्र हो, की दुर्योधनाने भीमाचं युद्ध झालं आहे, त्यामध्ये दुर्योधन पडलेला आहे. आता दुर्योधनाला काही उठता येत नाही, पण मेलेला नाही तो. आणि अशा वेळी हा अश्वत्थामा दुर्योधनाला भेटायला येतो. तो सोबत असतो पण गेलेला असतो तो बाहेर. एका डोहामध्ये हा दुर्योधन थांबला असतो आणि याला मधल्या घटना माहितीच नसतात. येतो आणि पाहतो का दुर्योधन रक्ताच्या थारोळात पडले. दुर्योधन त्याला म्हणतो बाबा काही कर पण माझं उसने घेते, पांडवाला मारतो आणि सेनापती म्हणून त्याचा तो अभिषेक करतो किंवा त्याला सेनापती करतो. ठीक आहे, सैनिक इथे सोबत, दुसरा एकच साथीदार आहे त्याच्यासोबत, दुसरा कोण नाही. एक सैनिक असणारा हा सेनापती, महाभारतातला एकमेव सेनापती असेल. आणि तो जातो. आता इकडे पांडवाचे जे काही वाचलेले सैनिक आहेत ते झोपलेत, पांडवाचे मुलं झोपलेत. श्रीकृष्णालाही माहीत असते, अशी कथा येते. श्रीकृष्ण पांडवाला बाजूला घेऊन जातो आणि हा जो अश्वत्थामा आहे तो अश्वत्थामा सगळ्या पांडवांचे मुलं वगैरे मारून टाकतो. असं कथानं खूप मोठं आहे, इथं ते आपला फार खोला जायचं नाही. आणि एवढं तो करत नाही, एवढं करून थांबत नाही, तर तो ब्रह्मास्त्र सोडतो की पांडवांचे गर्भ स्त्रीच्या पोटात असतील तर ते सुद्धा मारून टाक. आणि पुढे हल्लाकल्लोळ माजतो. आणि मग याच्यावरही तो अर्जुन जो आहे तो ब्रह्मास्त्र सोडतो आणि याच्या डोक्यामध्ये एक जो मणी असतो तो मणी ते ब्रह्मास्त्र काढून घेतं. त्याची ते मणी म्हणजे एक शक्ती त्याची जी आहे ती शक्ती काढून घेते अशा पद्धतीनं, आणि डोक्यावर त्याच्या जखम झाल्या. अशी कथा महाभारतामध्ये. कथा खूप विस्तारातनं सांगता येईल, पण आता इथे ते सांगणं अपेक्षित नाही आणि वेळेने. आता हा जो अश्वत्थामा आहे त्या अश्वत्थाम्याच्या डोक्यावर एक जखम झालेली आहे अशी कथा आहे. आणि अश्वत्थाम्याला मरण नाही. आता मरण नसलेला हा अश्वत्थामा डोक्यावरची भळभळती जखम घेऊन तो फिरतोय. असं म्हणतात की आजही तो फिरतो आणि त्या जखमेला तेल लावण्यासाठी तो तेल मागतो आणि तेल मागत फिरतो. आता मृत्यू असता तर बरं झालं असतं, कारण माणसाचा मृत्यू एक माणसाला मिळालेलं वरदानच आहे ना. म्हणजे माणसाच्या वृद्धावस्थेमधलं जे दुःख आहे त्या दुःखाचा अंत कुठे होतो? त्या दुःखाचा अंत दवाखान्यात होत नाही, तो दुःखाचा अंत होतो तो मृत्यूनच होतो. पण आता अश्वत्थाम्याचं असं आहे की त्याला मृत्यू नाही आणि तो फिरत राहतो. आता याचं दुःख जन्माचं पहा, एक तर लहानपणापासून हा दुःख भोगत आला हा एक भाग, पण आता मला सांगा मरण नाही आणि भळभळती रक्कम डोक्यावर आहे. आता त्या भळभळती जखम डोक्यावर आहे. त्या भळभळत्या जखमेला घेऊन हा जगणारा अश्वत्थामा, तो तेल मागत फिरणारा अश्वत्थामा, आता याचं दुःख किती विचित्र आहे पहा. अशा पद्धतीच्या दुःखाची तुलना नारायण कल्लोळी आपल्या दुःखाशी करतोय. नारायण कल्लोळीचं दुःख कसं आहे किंवा अनिल कुंभाराचं दुःख कसं आहे? असंच आहे. कसं? एक तर याच्यातून बाहेर पडता येत नाही यांना, आणि दुसरं म्हणजे हे दुःख सोबत घ्यावं लागतं. कोणतं दुःख आहे? समाजाच्या भल्यासाठी काही करावं तर समाज आपल्या पाठीमागे नाही. समाज त्यांच्या पद्धतीनं जे त्यांच्यावर अन्याय करणार आहे त्यांच्या पाठीमागे याची वेदना आहे. आणि जी व्यवस्था आहे आता त्यांच्या सभोवताली व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये पहा इनामदाराची दादागिरी सुरू आहे. इनामदाराचा मुलगा गोरगरिबांच्या स्त्रियावर बलात्कार करतोय, चमेलीवर अत्याचार होतोय. आबासाहेब देशमुख त्याच्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करतोय, बोराडे त्यांच्या पद्धतीनं अत्याचार करत आहेत. आणि ही सगळी माणसं समाजामध्ये आदर्श म्हणून वावरत आहेत आणि या सगळ्या माणसांच्या पाठीमागे समाज आहे. आता ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेकडे पाहिल्याच्या नंतर अनिल कुंभार असतील किंवा नारायण कल्लोळे असेल यांना प्रचंड वेदना होतात. ही व्यवस्था बदलली पाहिजे असं यांना वाटतं, पण व्यवस्था बदलविता येते का? बदलविता येत नाही. म्हणजे एकीकडे व्यवस्था बदलविण्याची ताकद नाही किंवा सामर्थ्य नाही किंवा तशी क्षमता नाही, व्यवस्था बदलत नाही आणि त्या व्यवस्थेमध्ये हे शांतपणे जगू शकत नाहीत. मनाला सतत वेदना आहे, तळमळ आहे. अशा कोंडीमध्ये सापडलेल्या या संवेदनशील माणसाचं चित्रण लेखकानं फार प्रभावीपणे केलेलं आहे, आपण लक्षात. आता अशी ही माणसं समाजामध्ये भरपूर असतात. एकीकडे अशा व्यवस्थेविषयीचं प्रचंड चीड असते मानवी मनामध्ये, पण दुसरीकडे ती व्यवस्था बदलविण्याचं कुठलंच माध्यम किंवा त्यांच्याकडे काहीच म्हणजे तशी क्षमता नसते किंवा बदलू शकत नाही ते. आणि मग होतं काय? अपरिहार्यपणे त्याच व्यवस्थेचा भाग म्हणून जगावं लागते. जेव्हा असं त्याच व्यवस्थेमध्ये पुन्हा जगण्याची वेळ येते तेव्हा त्याची तुलना लेखक कोणाशी करतात? अश्वत्थामाच्या
दुःखाशी करतात. अश्वत्थामाला काय करायचं आहे? अश्वत्थामाला एक तर जखम बसवायची आहे. तो तेल मागतो, त्याला वाटते की डोक्यावरची जखम बसावी. जखम बसत नाही, जखम बळबळते आहे. दुसरीकडे अश्वत्थामाला वाटते की निदान आपण मरून तरी जाऊ. मरणही नाही, म्हणजे मरणही नाही आणि जखमही बसत नाही. दुःख भोगत जगणंच त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. अश्वत्थामाच्या वाट्याला जसं हे दुःख भोगणं आलं, तसंच काही माणसांच्या वाट्याला असं दुःख भोगणं येतं की एकतर व्यवस्था ते बदलू शकत नाहीत आणि एकतर व्यवस्थेला ते स्वीकारू शकत नाहीत. अशा वेळेस होतं काय? अशा वेळेस ती भळभळती जखम घेऊन तळमळत माणसं जगत असतात. ते त्यांच्या जगण्यातली अपरिहार्यता असते. अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी हे दोन्ही माणसं अशा अपरिहार्य व्यवस्थेमध्ये जगणाऱ्या माणसाचे प्रतिनिधी या कादंबरीमध्ये लेखकाने उभे केलेले आहे, ते लक्षात घ्या. आणि मग त्यांचं हे जे तळमळणं आहे, हे तळमळणं अधोरेखित करण्यासाठी लेखकाने अश्वत्थामाचं मिथक वापरले आहे. विधान कसं येतं पहा, वर्णन कसं येतं पहा, किती बोलकं आहे ते. आपण काय किंवा अनिल कुंभार काय, आपण डोकं रक्ताळून घेण्यासाठीच तेल मागत हिंडणारे, जी जखम युगानुयुगांपासून कधीच बरी होत नाही अशी जखम घेऊन हिंडणारे आपण एक अश्वत्थामा आहोत. आता कळतं का पहा मित्र हो? अशा मिथकाच्या माध्यमातून लेखक अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावीपणे व्यक्त करतात, त्यांच्या वेदना प्रभावीपणे व्यक्त करतात. आणि हे दोन्ही पात्र समाजातल्या अशा अनेक पात्रांचे प्रतिनिधी आहेत. समाजामध्ये असे अनेक पात्र असतात की असे वेदना भोगणारे. आणि मित्र हो, असं हे युगानुयुगापासून होत आलेलं आहे. कारण युगापासून समाजामध्ये लोक सत्याच्या बाजूने उभं राहण्याच्या ऐवजी असत्याच्याच बाजूने उभं राहिलेले आहेत आणि व्यवस्था तशाचं समर्थन करत आलेली आहे. आणि मग जे खरं मांडणारे किंवा सत्याच्या बाजूने राहणारी माणसं आहेत ती फक्त तळमळतच आलेली आहेत. असं हे युगानुयुगापासूनचं जे सत्य आहे ते सत्य मांडायचं आहे. आणि हे खरं आहे, असं काही समजू नका. आपल्याकडे उगी एक सवय लागलेली असते माणसांना आणि उगी म्हणत असतात पहिलं बार चांगलं होतं, आता लोक बिघडले. मित्र हो, हे हास्यास्पद विधानं असतात. आता लोक बिघडलेत असं नाही, माणूस हा प्राणी बिघडलेलाच आहे, मुळातच त्याची प्रवृत्ती तशीच आहे. त्यामुळे आता बिघडला आणि पहिले चांगला होता असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पहिलं काही चांगले नव्हते, पहिलेपासून असं चाललं आहे. उलट आता आपल्याकडे कायदा वगैरे, आपल्या काही व्यवस्था आता आकाराला आलेल्या आहे, त्यामुळे आता जरा बरं आहे, पहिले याच्यापेक्षा वाईट होतं. म्हणून हे जे दुःख आहे, हे जे लेखक म्हणतात की हे युगानुयुगापासून चालत आलं आहे, ते नीट समजून घ्या. युगानुयुगापासूनच चालत आलं आणि पूर्वी हे असं जे अनपेक्षित असणं होतं समाजाचं किंवा माणसाच्या अशा अनपेक्षित जीवन प्रेरणा किंवा असा जो अनपेक्षित जीवन व्यवहार होता तो युगानुयुगापासूनच आहे. आणि म्हणून नारायण कल्लोळी जे म्हणतो आपण दगडावर डोकं आपटून घेतलो, ते दगड म्हणजे कोण आहे? समाज. आपण समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतो तर समाज सुधरत नाही, तर आपणच त्याच्यामध्ये जखमी होतो. दगडावर कपाळ आपटल्यानं दगड फुटत नसतो, फुटते ते कपाळ. तसं नारायण कल्लोळी आणि अनिल कुंभाराचं होतं. दुःख यांच्या वाट्याला येतं, समाज त्यांच्या पद्धतीने जगत असतो. आणि मग नारायण कल्लोळी म्हणतो की आपण त्या अश्वत्थाम्यासारखे आहोत, आपलं दुःख अश्वत्थाम्यासारखं. अश्वत्थाम्यानं समाजाच्या सुधारणेसाठी काही केलं हा भाग नाही. अश्वत्थाम्याच्या दुःखाचं जे रूप आहे ते दुःखाचं रूप आणि अनिल कुंभार आणि नारायण कल्लोळी यांच्या दुःखाचे रूप आहे त्याच्यात साम्य दाखवण्यासाठी हे मिथक वापरलं आहे, हे लक्षात घ्या. द्रौपदीचं एक मिथक आहे. द्रौपदीचं मिथक आहे खूप बोलकं आहे मित्र. आता द्रौपदीचं पहा किती विचित्र आहे. द्रौपदीच्या बाबत एक लोकगीतामध्ये ओळी आलेली आहे. त्या ओळीचा भावार्थ असा आहे, त्या ओळी मला पाठ नाहीत पण भावार्थ असा आहे की मी 5 नवऱ्याची बायको असूनही रणकी आहे, असं द्रौपदीच्या तोंडीचं एक गीतामधली ओळ आहे किंवा गीत आहे अशा आशयच. आणि खरं नाही का, द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे आणि द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना पाहत कोण आहेत? सगळेच पाहत आहेत, त्यामध्ये पांडवसुद्धा आहेत. म्हणजे पांडव काय पाहत आहेत? पांडव पाहत आहेत की आपल्या बायकोचं वस्त्रहरण होत आहे. आता कोणीतरी उठून त्यांच्याच बायकोचं वस्त्रहरण होताना थांबवावं का नाही? कोणी थांबवत नाही. आता मला सांगा, मग द्रौपदीच्या तोंडी असे विधानं येणार नाहीत का की मी 5 नवऱ्याची बायको असून रणकी आहे? कारण कोणता नवरा तिथं उठून आडवतही नाही ना. असे ही द्रौपदीच्या जीवनात अतिशय वाईट असणारं. आणि द्रौपदीचं वस्त्रहरण होताना कोणी थांबवत नाहीत. थांबवतो कोण? थांबवतो तो
दुसरा कोणीतरी असणारा श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण कोण आहे? श्रीकृष्ण हा ना कौरवापैकी आहे ना पांडवांपैकी आहे, तो यादवांपैकी आहे. तो यादवांचा राजा आहे, यादव राजा आहे तो. आता तो काय तिथे नाही, तो इकडे मथुरेचा राजा समजा, इकडे त्यानं ते द्वारका वगैरे वसवलेली आहे, पण मुळात तो मथुरेचा राजा. आता त्यानं द्वारका बसवली अशी तर आपण असं म्हणू की तो द्वारकेचा राजा. पण हा पांडवांपैकी नाही आणि हा कौरवांपैकी नाही. जे त्यांच्यापैकी आहे ते कोणी द्रौपदीला हे करत नाहीत, बाहेरचा कोणीतरी हे करतो. आता पहा आपल्याकडे काय चाललं आहे, लेखकाला काय म्हणायचं आहे पहा. लेखकाला हे सांगायचं आहे की बाबा रे, आता इथे म्हणजे या कादंबरीमध्ये येणारं चित्रण पहा. कादंबरीमध्ये काय झालं आहे, एक तर रंगनाथ नाव्याच्या बायकोवर बलात्कार झालेला आहे आणि त्यानंतरची मनस्थिती इथं सांगायचं आहे. दुसरं म्हणजे इथली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचाच खेळखंडोबा झालेला आहे, लोकशाहीचंच वस्त्रहरण होत आहे. आता वस्त्रहरण लोकशाहीचं आहे असं गृहीत धरा, किंवा वस्त्रहरण रंगनाथ नाव्याच्या बायकोचे असं गृहीत धरा. आता वस्त्रदान कोण करणार आहे, ही इज्जत कोण राखणार आहे? महाभारतामध्ये इज्जत कोण राखली होती द्रौपदीची? ती राखली होती श्रीकृष्णानं, बाहेरच्याने. आता इथे बाहेरचा कोणी आपल्याला असा मदत करेल का? म्हणजे आपल्या देशामध्ये आपणच आपल्या लोकशाहीचं वस्त्रहरण करतो आहोत, आपणच आपल्या लोकशाहीचा खेळखंडोबा करतो आहोत, आपणच आपल्या लोकशाहीची विटंबना करतो आहोत, तर विटंबना कोण थांबवणार आहे? आता ही विटंबना थांबवणारा असा कोणी बाहेरचा कृष्ण आहे का आपल्याकडे? नाही ना. हेच वास्तव सांगण्यासाठी लेखकाने द्रौपदीचं मिथक वापरलं आहे आणि आपल्या लक्षात आपल्या डोळ्यामध्ये एक झणझणीत अंजन घातलं आहे, आपल्या म्हणजे सगळ्यांच्या, त्यांच्या सगट, ते काही या समाजाचे भागते आहेत की बाबा आपल्यालाच हे करावं लागणार आहे, आपल्याला जरा जाणीवपूर्वक चांगलं वागावं लागणार आहे आणि नागरिक म्हणून आपल्याला व्यवस्थित भूमिका पार पाडावी लागणार आहे, कारण बाहेरून आता कृष्ण येणार नाही. आणि हे सांगण्यासाठी पहा त्यांनी जे म्हटलेलं या कादंबरीमध्ये ते असं आहे, कुठल्याही शतकात महाभारत घडू शकतं, कुठल्याही शतकात घडू शकतं ना, अन्याय वगैरे होतच असं. तर कुठल्याही शतकात द्रौपदीची विटंबना होते, पण आता वस्त्रदान करणारा कधीच जन्मणार नाही. द्रौपदी आता नागवीच राहणार. कृष्णाचं युग कधीच संपलं. लेखकानं या कादंबरीमध्ये हे सगळं वास्तव सांगत असताना, रेखाटत असताना केलेली ही विधान आहे आणि आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे की बाबा द्रौपदीची विटंबना कुठल्याही काळात होतेच. म्हणजे वाईट वागणारे माणसं कुठल्याही काळात असतात, ते अन्याय करतात, अत्याचार करतात, हे होतच असतं. सत्याला नागवं करतात, हे होतच असतं. आता या कादंबरीतले संदर्भ लक्षात घेतले तर पहा, रंगनाथ नाव्याच्या बायकोवर बलात्कार झालेला आहे. अशा पद्धतीनं मुजोर माणसं, मगरूर माणसं गोरगरिबावर अन्याय करतात ते पहिल्यापासूनच करत आलेले आहेत. त्याचबरोबर लोकशाहीची विटंबना सुरूच आहे. तेव्हा हे होत आहे, मागेही झालं आहे, आताही झालं आहे. पण आता कृष्णाचं युग संपलं आहे आणि म्हणून कृष्ण येणार नाही. आता काय करावं लागेल? साधी गोष्ट आहे की आता त्या आपल्यालाच थांबवावं लागेल, आपल्याला जबाबदारी पार पाडावी लागेल. ही यातली लेखकाची दृष्टी. ठीक आहे. पुढे पहा, आणखी एक मिथक अभिमन्यूचं वापरलं गेलं. अभिमन्यूचं मिथक असं आहे मित्र हो, की अभिमन्यू हा त्याच्या आईच्या पोटातच चक्रव्यूह कसं भेदायचा हे शिकला, अशी एक कथा आपल्याकडे येते. आता हे काय असं खरं नसतं मित्र हो. आपल्याकडे शिक्षक लोकसुद्धा सांगतात की अभिमन्यूनं पोटात शिकला होता. कुठलाच गर्भ पोटात शिकत नाही, हे लक्षात घ्या. आपल्याकडे गर्भपोटात असताना ते संस्कार वगैरे करण्याचे सगळं केलं जातं. ठीक आहे, ते त्यांच्या त्या भावना आहेत, मग त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण अभिमन्यू पोटातच शिकला ही काही खरी कथा नव्हे, ही खोटीच पण कथा आहे आपल्याकडे. पण त्याला चक्रव्यूहातून बाहेर कसं यावं हे मात्र माहीत नव्हतं, कारण ती कथा तिथे थांबली असं आपण म्हणत असतो. कथेमध्ये आपल्या महाभारतातली कथा महाभारतामध्ये सांगत असतो. आता चक्रव्यूहामध्ये सापडतो, तिथेच तो संपतो, त्याचा विनाश होतो, त्याचा मृत्यू होतो. आता चक्रव्यूहात सापडणे आणि विनाश होणे ही घटना वाईट. आता नारायण कल्लोळीचं काय झालं आहे? नारायण कल्लोळी चक्रव्यूहात सापडला. म्हणजे कसं सापडला? यानं मुळातच पहिले सर्वसामान्य माणसासारखं जगला असतं तर बरं झालं असतं. आईवडील समाधानानं जगले असते बिचारे. त्यांनी घरामध्ये त्यांच्या सून आली असती, सुनेनं काही सेवा केली असती, लेकरं झाले असते नारायण कल्लोळीला, नातवाच्या संग ते राजे आजोबा राहिले असते बिचारे. पण नारायण कल्लोळी इतका शहाणा, नारायण कल्लोळी सर्वसामान्य माणसासारखं वागण्याच्या ऐवजी त्याला समाज
समाजकार्य करायचं होतं ना, म्हणून तो समाजकार्य करतो. आणि पुढे होतं काय, समाजकार्य करता करता तो अशा युवात सापडतो की समाजही त्याच्या पाठीमागे राहत नाही. म्हणजे पहा की आता ज्या रंगनाथ नाव्याच्या बायकोच्या साठी तो उभं राहिलेला आहे, बायकोवर अन्याय झाला आहे तिला न्याय मिळावा म्हणून, ती रंगनाथ नाव्याची बायको तर यालाच म्हणते की तुम्ही असं काही करू नका आणि आपण गरिबांनी अन्याय सहन करणंच आपलं भागधेय, आपलं दैव आहे, तर तुम्ही तसं काही करू नका. एवढंच नव्हे तर ती पुढे कोर्टामध्ये लिहून देते जसं इनामदाराला हवं तसं, आणि इनामदाराचा मुलगा सुटतो. आता मला सांगा, समाजकार्यात यानं जे उडी घेतलेली आहे, चक्रव्यूहात अभिमन्यूनं उडी घ्यावी त्या पद्धतीनं, तिथे कोण्या समाजाचं कारण, कोण्या समाजाला आता यानं मदत करणार आहे? समाज त्याच्या पाठीमागे नाही ना. आता रंगनाथ नाव्याच्या बायकोला हा काय मदत करणार आहे? रंगनाथ नाव्याची बायको जर आपण होऊन लिहून देत असेल किंवा कोर्टामध्ये तसं जर ती म्हणजे बयान देत असेल की माझ्यावर अन्याय झालाच नाही, माझ्यावर अत्याचार झालाच नाही, तर आता हा जो नारायण कलोळे तो कोण्या समाजाच्या पाठीमागे उभं राहणार आहे, कोणावरचा अन्याय दूर करणार आहे? एकूण समाज अशा पद्धतीने. त्या चमेलीचं काही करायचं जावं तर चमेलीचं तिचं तिला आणखी वेगळ्याच प्रेरणा, आणि बाकीचं ठीक आहे. आता आबासाहेब देशमुख ते वेगळेच, त्याच्या पाठीमागे तरुण पिढी ते वेगळी, बोराड्याच्या पाठीमागे तरुण पिढी आहे, या मालिनीबाई पैठणकरांच्या पाठीमागे तरुण पिढी आहे, नायकांच्या पाठीमागे तरुण पिढी आहे, आणि हे सगळं लोक त्यांच्या पाठीमागे, याच्या पाठीमागे कोणीच नाहीत. आणि याला तर वाटतं की मी समाजासाठी करतो. कोण्या समाजासाठी? कारण समाज ज्याच्या पाठीमागे नाही ना. आणि आता 28 वर्षे वय झालं, याच्यातून बाहेरही पडता येत नाही. आता समजा हे सगळं सोडून बाहेर पडता येतं का? तोही प्रश्नच आहे ना. सगळं सोडून बाहेर पडला तर पुन्हा आणखी लोक बोल लावतील, पुन्हा लोक काय तर म्हणतील. आता या सगळ्या स्थितीमध्ये किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला नारायण कल्लोळी कोणासारखा वाटतो? मित्र, नारायण कल्लोळी कुरुक्षेत्रावर युद्धामध्ये सापडलेल्या अभिमन्यूसारखा वाटतो का नाही? आता धड मागे येता येत नाही आणि आता विनाशच आहे. खरंच आहे ना, जीवन संपलं ना. आता जीवनात काय, एकीकडे हे अपयश आहे, निवडणुकीचा निकाल लागला नाही, पण इनामदाराचा मुलगा सुटलेला आहे. दुसरं म्हणजे कुसुमचं लग्न, पुढे येतच लग्नाचा तो भाग पुढे आहे त्याचा, याच्या हे कथानक अगोदरचं आहे, पण कुसुम याची जाण्याची शक्यता. आता कुसुमला कारण भेटू देत नाहीत नाही ना. अशा वेळेस त्याला वाटतं की माझा अभिमन्यू झालेला आहे, आणि मग तो असं म्हणतो की बस आता आपलं काही खरं नाही. आणि कादंबरीमध्ये वर्णन कसं येतं बा, बस काही झालं तरी आपण निसटलंच पाहिजे या चक्रव्यूहातून, पण निष्ठायचं कसं? आपलं अभिमन्यूसारखं झालं आहे, त्याला चक्रव्यूहात शिरणं माहीत होतं पण बाहेर पडणं माहीत नव्हतं. म्हणजे या सगळ्याचा निष्कर्ष आपला बळी जाणं हीच आहे, आपला बळी जाणं हाच आहे असं तो म्हणतो. म्हणजे पहा, लक्षात येतं का, अभिमन्यू बळी गेला ना, अभिमन्यूचा विनाश झाला, त्याला मृत्यू स्वीकारावा लागला. हा म्हणतो की मी इथे आलो या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये, पण आता मला बाहेर पडणं मात्र शक्य नाही, आणि म्हणून माझं आता अभिमन्यूसारखं झालं आहे. मित्र हो, नारायण कल्लोळीचं व्यक्तिमत्व लेखकानं किती पद्धतीनं रंगवलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये किती रंग भरलेले आहेत, किती विविधांगानं त्याचं व्यक्तिमत्व उभं केलेलं आहे, आणि कसं प्रभावीपणे चित्रित केलं आहे, उभं केलं आहे हे लक्षात घ्या. हे या कादंबरीचं सामर्थ्य आहे, या कादंबरीचं श्रेष्ठपण आहे. गांधारीचे डोळे ही कादंबरी सामान्य कादंबरी नाही, खूप महत्त्वाची कादंबरी आहे, आणि या कादंबरीतली पात्र अशा पद्धतीने उभी केलेली आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, या कादंबरीच्या शेवटी हा जो कल्लोळी आहे, तो कल्लोळी असं म्हणतो की आता मी काय झालो आहे, मी धर्मराजा झालो आहे. धर्म हा सुद्धा एक मिथक कथाच. आता तुम्ही म्हणाल की धर्मही मिथक आहे का? मित्र हो, जेव्हा संबंध महाभारतालाच आपण लोककथा किंवा लोकमानसानं जपलेलं काव्य म्हणतो, तेव्हा त्या काव्यातले पात्र मिथक म्हणूनच आपल्याला समजून घ्यावे लागतील. संबंध रामायणच जर लोकमानसानं जपलेलं काव्य असेल तर त्याच्यातला रामही मिथकच आहे आणि सीताही मिथकच आहे. अश्वत्थामा जर मिथक असेल तर धर्मही मिथक आहे. आता आपण असं म्हणू शकतो की कदाचित धर्म नावाचा एखादा व्यक्ती होऊन गेला असेल, असे 5 भाऊ होऊन गेले असतील, नाही असं नाही, पण जसं महाभारतामध्ये सांगितलं आहे तसंच त्यांच्याबाबत घडलं का? तर तसं घडणं शक्य नाही, काहीतरी वेगळे असेल. म्हणजे धर्माचा जो जन्म आहे तो जन्म काही येम धर्म येऊन
त्याला जन्माला घालतो किंवा तो येतो का, किंवा या कुंतीला खरंच असे काही दिव्य मंत्र वगैरे प्राप्त झाले होते का, त्याचा वेगळा अर्थ लावावा लागेल. आणि वेगळा अर्थ तर आपल्याला स्वीकारायचा नसतो. आपल्याकडे पहा अलीकडच्या काळामध्ये भैरपाने एक सुंदर अशी कादंबरी लिहिली आहे पर्व नावाची. ती कादंबरी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्याही अभ्यासकाने वाचकाने वाचली पाहिजे, इतकी सुंदर आहे. मराठीमध्ये पौराणिक कादंबरी नाहीच म्हटलं तर चालते, नगण्य असं आहे. म्हणजे आपल्याकडे जे ययाती, राधे, मृत्युंजय वगैरे ज्या किंवा म्हणजे धर्मध्वज वगैरे अशा ज्या काही कादंबऱ्या आहेत, या कादंबऱ्या काही फार याला पौराणिक म्हणता येतील अशा कादंबऱ्या नाहीत. आपल्याकडे मराठीमध्ये अनुवादाच्या रूपात आलेली एकच पौराणिक कादंबरी आहे, ती म्हणजे पर्व. ती अनुवादित आहे, मूळ कन्नड भाषेतली भैरपाने लिहिली आहे. ती आता ती मराठीमध्ये आपल्याला वाचायला उपलब्ध आहे. बाकी आपल्या कादंबऱ्या काय फार नाही. मी याच्यावर इतर ठिकाणी खूप सविस्तर लेखन केलेलं आहे, माझी भूमिका मांडलेली आहे. इथं त्याच्या आपण फार खोलात जाऊ नये. पण एवढं लक्षात घ्या की धर्मग्रंथानं सांगितलेला धर्म जशास तसा नाही, याचाच अर्थ असा की धर्म हे की मिथकच आहे असे आपण समजून घ्यायला हवं. होऊ नाही गेला असेल, नाही असंच नाही, पण त्याचं सत्य वेगळं असेल ना काही. तेव्हा या धर्माचं काय झालं पहा. धर्म काय करतो, दूध खेळतो, सगळं पणाला लावतो, आणि शेवटी काय करतो, आपल्या भावालाही पणाला लावतो आणि आपल्या बायकोलाही पणाला लावतो, आणि आपल्या बायकोलाही पणाला लावून तो दूध खेळतो आणि सगळंच हारून बसतो. आता त्याच्या धर्माच्या व्यक्तिमत्वाचा आणि कल्लोळीच्या व्यक्तिमत्वाचा संबंध कसा आहे पाहिजे. या धर्मानं जसं सगळं सर्वस्व पणाला लावलं, तसं कल्लोळी सर्वस्व पणाला लावतो. म्हणजे आपलं स्वतःचं संबंध आयुष्यच पणाला लावतो तो. आणि कोणाच्या विरोधात उभं टाकतो तो इनामदाराच्या विरोधात उभं टाकतो, तो आबासाहेब देशमुखांच्या विरोधात उभं टाकतो, तो बोराडेच्या विरोधामध्ये उभं टाकतो, तो मालिनीबाई पैठणकरांच्या विरोधामध्ये उभं टाकतो, आणि संबंध आपलं आयुष्य पणाला लावतो. आता आयुष्य पणाला लावलं आहे त्यानं, आणि चमेलीला उभं केलं आहे. चमेलीला उभं करून याच्या वाट्याला काय आलं, याच्या वाट्याला अवहेलना आली की काय हिजड्यासोबत हा फिरतो. जनमत वर्तमानपत्र तर थेटपणे लिहायचं की ह्या हिजड्यासोबत नारायण कल्लोळीचे संबंध आहेत. आणि त्याच्यातून झालं काय, त्याच्यातून ही जी कुसुम आहे त्याची मैत्रीण, ती मैत्रीण याला भेटू नये म्हणून तिच्या घरचे जबरदस्ती करतात. आणि पुढे कुसुमचं लग्न दशरथसोबत होते. म्हणजे कुसुमही केली. जी कुसुम याच्या स्वप्नातली पत्नी आहे, किंवा याचं स्वप्न आहे की कुसुम आपल्याला मिळावी, याचं अव्यक्त असं प्रेम आहे कुसुमवर, ती कुसुमही तिचंही लग्न होतं ना त्या दशरथसोबत. आता संबंध आयुष्य पणाला लावून या नारायण कल्लोळीच्या हाती काय लागलं, काहीच नाही लागलं ना. इतके दूध खेळल्याच्या नंतर धर्मराजाच्या हाती काय लागलं, काही नाही. एक तर दूध खेळताना अक्कल गहाण ठेवली आणि म्हणून लोक त्याला नालायक म्हणायला लागले. धर्मराजाला शहाणं म्हणतात का त्या ह्याच्यामध्ये, लोक नालायक म्हणतात. अरे लोकांनी नालायक म्हटलं हा एक भाग. दुसरं म्हणजे भाऊ हारून बसला आणि स्वतःची बायको हारून बसला. म्हणजे सत्वही गेलं आणि सर्वस्वही गेलं, सगळंच गेलं ना. नारायण कल्लोळीने संबंध जीवनच पणाला लावलं, आयुष्यच पणाला लावलं आणि सगळंच हारून बसलं. म्हणजे लोक नारायण कल्लोळीला काही शहाणं म्हणत नव्हते. लोक याच्या पाठीमागे नाहीत. याचं चमेलीसोबतचं बसणं उठणं किंवा चमेलीला उभं करणं हे लोकांना पटलेलं नाही, म्हणून लोकही नारायण कल्लोळीला शहाणं म्हणत नाहीत. कुसुमचं लग्न झालं आहे, सर्वस्व हारून बसलेलं आहे. असं सर्वस्व हारून बसलेल्या नारायण कल्लोळीच्या बाबत हे जे वर्णन येतं ते वर्णन किती बोलकं आहे आणि लेखकाने किती समर्थपणे ते मांडलेलं आहे पहा. धर्मराजाने शेवटी आपली पत्नी पणाला लावली होती आणि तिच्या सहित स्वतःचं सर्वस्व सत्व तो गमावून बसला होता. तसंच काहीसं झालं होतं. आज सर्वस्व गेलं होतं. एखाद्या सर्वस्व हरवलेल्या बलात्कारित सारखी अवस्था झाली आपली आज. हे नारायण कल्लोळीच्या तोंडी असणारं विधान आहे. एखाद्या बाईवर बलात्कार करावा आणि तिचं सर्वस्व जावं किंवा तिचं पावित्र्य हरण व्हावं, तशा पद्धतीनं आपलं सर्वच गेलेलं आहे असं नारायण कल्लोळीला वाटतं. म्हणजे आता रंगनाथ न्हाव्याची जी बायको आहे, त्या रंगनाथ न्हाव्याच्या बायकोनं जे काही हवं आहे इनामदाराला त्याचा मुलगा सोडवण्यासाठी ते लिहून दिलेलं आहे. पण याला वाटत होतं की आपण न्यायाच्या बाजूने आहोत, सत्याच्या बाजूने आहोत आणि आपण इनामदाराच्या मुलाला आता शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि तसं काहीतरी करू. पण आता रंगनाथ न्हाव्याच्या बायकोनंच तसं लिहून दिल्यामुळे
ते आपण जे न्यायाच्या बाजूनं आहोत, सत्याच्या बाजूनं आहोत असं त्याला वाटत होतं आणि आपण काहीतरी याच्यात करू असं वाटत होतं, ते हरवलं ना. आता काय राहिलं आहे, तेही गेलं. बायकोही गेली, म्हणजे कुसुमचंही लग्न त्या दशरथसोबत झालं आणि लोक पाठीमागे नाहीत. आता आहे काय रंगनाथ कल्लोळच्या हाती? काहीच नाही. अशा पद्धतीनं सर्वस्व हरवलेला नारायण कल्लोळी, त्याची ही जी अवस्था आहे, त्याची ही जी मनस्थिती आहे, त्याचं हे जे निराश झालेलं मन आहे, ती अवस्था, त्या अवस्थेला शब्दरूप देण्यासाठी लेखकाने धर्मराजाच्या जीवनामध्ये आलेला तो जो प्रसंग आहे तो उभा केलेला आहे आणि तो प्रसंग उभा करून नारायण कल्लोळीचं व्यक्तिमत्व अतिशय म्हणजे प्रभावीपणे जिवंत केलं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रहो. अशा पद्धतीनं ह्या ज्या मिथक कथा आहेत, त्या मिथक कथाचा वापर करून लेखकाने या कादंबरीतली पात्र उभी केलेली आहेत, ती जिवंत केलेली आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये कुठे कुठे कशा प्रसंग आले आणि त्यांची मनस्थिती काय आहे, स्थितिगती काय आहे, हे उभं केलं. हे उभं करत असतानाच त्याला कारण असणारा सभोवताल कसं आहे तेही उभं केलं आहे, सभोवताल मांडलेलं आहे. आणि मित्र, पुन्हा मी एकदा तुम्हाला सांगेल की ही सगळी पात्र लेखकांच्या कथानकाला पुढे येणारी लेखकाची साधनं आहे, ते लेखकाची माध्यमं आहे, ते लेखकाने उभी केलेली पात्र असतात आणि लेखक त्या पात्रांना जिवंत करून आपलं कथानक पुढे नेत असतो. या कादंबरीमध्ये कोतापले सरांनी या सगळ्या पात्रांना अतिशय प्रभावीपणे चित्रित केलं, अतिशय प्रभावीपणे त्यांना रेखाटलं, उभं केलेलं आहे. आणि ते उभं करत असताना अशा पद्धतीने मिथकथांचा आधार घेतलेला आहे आणि त्याच्या आधारानं ही पात्र जिवंत केलेली आहेत. आणि ही जी पात्र आहेत, सभोवताला जगणाऱ्या अनेक माणसांचं प्रतिनिधित्व करणारी ही पात्र उभी केली, त्याचबरोबर सभोवताल मांडला आणि या समाजाची स्थितीगती आणि त्याचबरोबर लोकशाहीची स्थितीगतीसुद्धा अधोरेखित केली आहे, ती अतिशय प्रभावीपणे केली आहे असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे मित्रो, आतापर्यंतच्या माझ्या या विवेचनातून तुम्हाला हे कळालं असेल की एखाद्या कादंबरीतलं कथानक नीटपणे उभं करण्यासाठी आणि सभोवताल नीटपणे रेखाटण्यासाठी मिथक कथाचा कसा वापर करता येतो ते, आणि कोतापले सरांनी तो अतिशय प्रभावीपणे कसा केला आहे ते सुद्धा. या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील असं गृहीत धरतो आणि इथे या तासापुरतं थांबू आपण. ठीक आहे.